कीर्तन सांग होय अंग हरी रूप.
सदा माझे डोळा जड तुझी मूर्ती सदा माझे डोळा जड तुझी रघुमाईचा पती सोयरिया रघुमाईचा पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम होई माझं प्रेम सर्वता माऊलिये हात माऊलिये हात बरवे शंकर मेरा हृदय माझा गोड तुझे रूप गोड तुझे गोड तुझे रूप गोड तुझे होई माझा प्रेम सर्वता
काळ देई माझ प्रेम सर्व काळ देई माझ प्रेम सर्व काळ देई माझ प्रेम देई माझ प्रेम सर्व काळ देई माझ प्रेम सर्व काळ देई माझ प्रेम सर्व काळ देई माझ प्रेम देई माझ प्रेम प्रेम देई माझ प्रेम सर्व काळ देई माझ प्रेम सर्व काळ बोल तुझे नाम बोल तुझे रूप बोल तुझे नाम देई माझ प्रेम देई माझ प्रेम रूप पाहता लोचनी सुख सुहावे
हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ अनिक नका पडू गबाळाचे नका पडू गबाळाचे येथे आहे दोरी भावे तुळशी दळ पाणी जोडा तुळशी दळ पाणी जोडा तुळशी दळ पाणी जोडा तुळशी दळ पाणी जोडा म्हणावे पतिता वेळो म्हणावे पतिता वेळो म्हणावे पतिता वेळो अनिक नका पडू गबाळाचे अनिक नका पडू गबाळाचे अनिक नका पडू गबाळाचे अनिक नका पडू गबाळाचे थोडे येते थोडे नागवन कामणे हात कृपेचा सागर कामणे हात कृपेचा सागर कामणे हात कृपेचा सागर कामणे हात कृपेचा सागर नामासाठी फार नामासाठी फार पावली नामासाठी फार पावली अनिक नका पडू गबाळाचे अनिक नका पडू गबाळाचे पडू गबाळाचे अनिक नका पडू गबाळाचे आहे थोडी इथे आहे थोडी नागवन इथे आहे थोडी नागवन हरी तुम्ही म्हणारे सकळ हरे हरे तुम्ही म्हणारे सकळ म्हणारे सकळ हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ मी म्हणारे सकळ हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ हरी तुम्ही म्हणारे सकळ हरी हरी तुम्ही म्हणारे आणि कनका पडू गबाळाचे भरले आणि कनका पडू गबाळाचे भरले माया गाळ तुटईल तेने माया गाळ तुटईल तुटईल
पुढे हेच तो रे नागमन पुढे हेच तो रे नागमन
हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटईल अनेक नका पडू गबाळाचे बरी तेथे आहे थोरी नागवण बावे तुळशीदळ पाणी जोडा हात म्हणावे पतित वेळोवेळा अनेक नका पडू गबाळाचे बरी पडो येते थोरी किंवा तिथे आहे थोरी नागवण तुका म्हणे हातव कृपेचा सागर नामासाठी पार पाववेल अनेक नका पडू गबाळाचे भरे तेथे आहे थोडी नागवण नागवण महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्त मानन्दकन्दम् परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारोनियात मस्तक हे पायावर्या या वार करी संताचा या वार करी संताचा या वार करी मस्तक हे पायावरी वार करी संताचा वार करी हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटईल अनेक नका पडू गबाळाचे भरी पडो येते थोरी किंवा तेथे आहे थोरी नागवन
भगवंताच्या संत सज्जनाच्या गुरुमाऊलीच्या कृपाप्रसादाने इतिहासाचा आणि विकासाचा वसा आणि वारसा घेऊन समृद्धीला संस्कृतीची बैठक देऊन साधनेत सतर्क राहणाऱ्या नगर जिल्ह्यातील विकसित अशा या संगमनेर तालुक्याच्या ठिकाणी मुक्त होण्यासाठी ऋषी विचार पाहिजेत आणि जगण्यासाठी कृषी उत्पन्न पाहिजे. विठ्ठला ऋषी विचाराशिवाय समाजाचं सामाजिक संतुलन नाही. ऋषी विचाराशिवाय सदाचार आणि साक्षात्कार नाही. हे जसं जीवनात आवश्यक आहे त्याच पद्धतीने माणसाच्या अस्तित्वासाठी भौतिक समृद्धीसाठी कृषी उत्पन्नाशिवाय पर्याय नाही. आणि हा खऱ्या अर्थाने कृषी उत्पन्न बाजार समिती बरोबर आहे ना, ह्या परिसरात गेली 25 वर्ष अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा सातत्याने चालू ठेवली आणि त्यांच्या रौप्य महोत्सवी सोहळ्याच्या निमित्ताने चालू असलेल्या उत्सवामध्ये हरिभक्तीपरायण आदरणीय बाळकृष्ण महाराज करपे महाराज यांनी आपल्या सर्वांच्या वतीने निमंत्रण देऊन आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग आणल्याबद्दल महाराजांचे मी शतशः आभार मानतो. मी आलो लवकर, पण गावाचं नाव आहे संगमनेर. मला वाटलंच कीर्तनाला थोडा तरी होणार देर. आदरणीय ज्यांनी आपल्या हृदयाच्या गाभाऱ्यात जाऊन मातृत्व हे काय करू शकतं आणि मातृत्वाची ऊर्जा जर ॲक्टिव्हेट झाली म्हणजे कार्यान्वित झाली तर एकच माय हजारोची माय बनून अनेकांचं जीवन समृद्ध आणि सुसंस्कृत करू शकते. असा अनेक माईंनी जर संदेश घेतला तर मला वाटतं भ्रूण हत्येसारखा प्रश्न या महाराष्ट्राच्या आणि भारताच्या मायभूमीत चर्चा करण्याचा पुन्हा योग येणार नाही. अशी स्फूर्ती ज्यांनी आपल्या विचारातून दिली त्या आदरणीय सिंधुताई सपकाळताई त्यांच्या भाषणाने आणि भोजनाने पुढच्या कार्यक्रमाने थोडासा वेळ झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करू. आणि जरी गाडी उशिरा सुटली तरी आपण शक्यतो लवकर पोहोचवायचा प्रयत्न करू. विठ्ठला संत चोखा महाराज संत मुक्ताबाई यांच्या समाधी सोहळ्याच्या संयुक्त आयोजनातून चाललेल्या सोहळ्यात आज गाथा पारायण होत आहे. गाथा पारायणाचं नेतृत्व आमचे हरिभक्तीपर्यंत दत्ता महाराज बोहर महाराज. मी सोहळ्यात 2 दिवस तरी त्यांचं भजन ऐकत असतो. 2 दिवस तरी पाठीमागून एकदा चाल म्हणली की पुन्हा दुसरी चालच येणार नाही. चाली मागे चाली आणि वारकरी चाली ह्या गोष्टी खूप जपणं महत्त्वाचं आहे महाराज. आज मला असं वाटतं वारकरी संप्रदायात वारकरी भजन करणाऱ्या मंडळीचं एक चांगल्या रीतीनं संमेलन घ्यावं. माणसं कमी असतील पण असलेली माणसं हे महाराष्ट्राचं महाधन असेल की ज्याच्याकडं आहे भजन त्याचंच खरं असतं वजन. नाही तर नुसतंच करावं लागतं भोजन. असा तर बराच झाला आहे सीजन, त्याच्यामुळे कुणाचंच राहिलेलं नाही वजन. असा हा वारकरी भजनाचा वसा वारसा फडकऱ्यांनी सांभाळला, एडशीकर भाऊनी सांभाळला,
वैकुंठवासी पूज्य गुरुनामगुरू बंकट स्वामी महाराजांनी सांभाळला, लोह्या महाराजांनी सांभाळला. अनेक मंडळी आज रामचंद्र बाबा आहेत, अनेक मंडळी आहेत. महाराज आपल्या सर्वांच्या चरणावर दंडवत शतशः दंडवत घालतो. वारकरी भजन अत्यंत चांगल्या रीतीने जोपासणं हा संप्रदायाचा गाभा आहे. विठ्ठला विठ्ठला आज सर्व संत मंडळी आहे, एक संत संमेलनच आहे. महाराज आपण खूप चांगलं काम केलं. एका सप्ताहात 2 कीर्तनकार मंडळी एकत्र सापडणं अवघड, कारण एक जणालाच 3-3, 4-4 कीर्तन एका दिवसात करावे लागतात. अशा प्रकारचा हा कार्यक्रमाचा गतिमान काळ असताना एवढ्या सर्व महाराज मंडळीला 8 दिवस या ठिकाणी आपण ठेवून घेऊन हा सोहळा अत्यंत चांगल्या रीतीने साजरा करताय. त्याबद्दल आपले पुन्हा एकदा आभार मानतो. समोर नवले महाराज बसलेले आहेत, आमचे माहेश्वरी दिंडीचे बद्रीशेठ भंडारी साहेब. गेली अनेक वर्षापासून ही चालवलेली आपली सेवा. इकडं देशमुख महाराज आहेत, तिकडं तांगडे महाराज आहेत, आजीनाथ महाराज आहेत, रोहिदास महाराज आहेत. नाव रोहिदास वाजवणं खास आता वास असून या सर्वांनाच वंदन करतो, धन्यवाद देतो. आणि अधिक प्रस्तावना न करता दोन्ही मृदंगाचार्याला कोटी कोटी धन्यवाद देऊ. उपस्थित सर्व महाराज मंडळी, कोणाचं नाव जरी माझ्याकडून घेण्याचं राहिलं असलं तरी सर्व संत मंताबद्दल एकदा आदर व्यक्त करू. सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊ. आणि श्रोतृ सज्जनांना, आमच्या प्रसार माध्यमांना, बाबा तिथं बसलेले हे लेखणी खूप महत्त्वाची एक वाक्य सांगू. साधूची वाणी आणि पत्रकाराची लेखणी ज्या दिवशी एकत्र येईल त्यावेळेला जगात क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला अशा सर्वांना पुन्हा शतशः वंदन करू. आज सेवेच्या निमित्ताने निवडलेल्या अभंगाचं चिंतन करत असताना हा रौप्य महोत्सवी सोहळा आहे. रौप्य महोत्सव वेळ झालाय महाराज. काही गोष्टी ठरलेल्या असतात. काही गोष्टी. 12 वर्ष झालं तपपूर्ती, 25 वर्ष झालं रौप्य महोत्सव, 50 वर्ष झालं सुवर्ण महोत्सव, 51 वर्ष झालं आपलं, म्हणजे 50 वर्ष झाले सुवर्ण महोत्सव, 61, 65, 65, 75 अमृत महोत्सव, 87 सहस्रचंद्र दर्शन, 100 शताब्दी, 1000 सहस्रक हे टप्पे ठरलेले आहेत. पण 12 वर्ष झालं की तपपूर्ती. शिक्षण खात्याच्या फार उशिरा लक्षात आलं. पूर्वी 10वीलाच बोर्ड असायचा. 10वी झाली की नोकरी, 10वी झाली की नोकरी. त्याचे परिणाम असे व्हायला लागले की मास्तर मोठं का पोरग मोठं हीच ओळखू यायला तयार नाही. आणि मग सरकारच्या पुन्हा लक्षात आलं की 12वी नंतर D.Ed, 12वी नंतर बाकी सगळ्या गोष्टी. उशिरा शिक्षण खात्याच्या लक्षात आलं. जोपर्यंत कोणत्याही गोष्टीला 12 वर्षाचा कालावधी होत नाही तोपर्यंत त्याच्यात मॅच्युरिटी, त्याच्यात परिपक्वता येत नाही. हा भारतीय संस्कृतीचा हजारो वर्षाचा हा महत्त्वाचा विचार आहे, सिद्धांत आहे. आणि म्हणून 12 वर्ष झाले की 24 वर्ष व्हायला पाहिजे. 24 वर्षी रौप्य महोत्सव करायला पाहिजे. मग 25 वर्ष कशामुळे? आपल्याकडं माहिती आहे, वर्षभर जरी शेतकऱ्याकडे नोकर काम करत असला तरी त्याचे काहीतरी खाडेतोडे असू शकतात. पाडव्याचं साल अक्षतृतीयापर्यंत जाऊ शकतं. तसं 2 तपाच्या साधनेमध्ये कुठेतरी थोडीशी त्रुटी असू शकते आणि ती त्रुटी भरून काढण्यासाठी 1 वर्ष वाढवलेलं आहे आपल्याकडे. अलग लक्षात, त्याला क्युरी म्हणतात. त्रुटी काढली पाहिजे. अशा प्रकारचा हा रौप्य महोत्सव सोहळा आहे. बऱ्याच वेळेला महाराज लोकांना असं वाटतं असतं की जुन्या लोकांनी दिलेले जे आकडे मोहगम आकडे
त्यांना फार काय कळत नाही. एक जण म्हणला महाराज 61च कसे म्हणू, 59 का नाही, 63 का नाही, 61च कसे म्हणलं घाट चालू झाला की एक बोर्ड लागलेला असतो, पुढे धोक्याचे वळण आहे, वाहने सावकाश चालवा. आणि घाट संपल्यानंतर पुन्हा दुसरा बोर्ड असतो, घाट संपला धन्यवाद. तसं 61च का, 16ची पलटी किती, 16ची पलटी हे आपल्या वारकऱ्याला नाही कळणार, ते मटके लावलेलं करते बघा, ह्याची पलटी किती, त्याची पलटी किती, त्याची पलटी किती. 16ची पलटी 61. आपल्या वयाला 16 वर्ष झाली की आपली गाडी घाटाला लागली. आपल्याकडे शैक्षणिक जबाबदारी येते, कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील, सामाजिक जबाबदाऱ्या वाढतील, राष्ट्रीय जबाबदाऱ्या वाढतील. अशा अनेक जबाबदाऱ्याच्या घाटाच्या वळणातून आपलं जीवन चाललेलं असतं. पण ज्यावेळेला वयाची 60 वर्ष संपतात त्यावेळेला घाट संपला धन्यवाद, तुमच्या हातून आता वाईट व्हायचं काही कारण नाही, म्हणून घाट संपल्याची पाठी, म्हणून 61 करावी लागते. असा प्रकारचा वेगवेगळा त्याचा अर्थ असू शकतो. आधी काही न बोलता अशा या रौप्य महोत्सवी सोहळ्याच्या निमित्ताने चाललेल्या सेवेत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा सेवेकरता अभंग निवडलेला आहे. या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकाराम महाराज उपदेश करतात. काय करतात? उपदेश करतात. जुन्या काळामध्ये लोकात शिक्षण नव्हतं, त्यामुळे उपदेशाची गरज होती. लोकाला बऱ्याच गोष्टी माहीत नव्हत्या, त्यामुळे त्याला मार्गदर्शनाची, उपदेशाची गरज होती. आज समाजात किती प्रचंड सुधारणा झालेली. 50 पैशाची खापराची पाटी घेऊन शाळेत जाणारं पोर राहिलं नाही. आज 50,000चा लॅपटॉप घेऊन पोर शाळेत चाललं. काळाची समीकरणं किती प्रचंड पद्धतीने समीकरणं. जर एखादं पत्र आलं गावात तर एखाद्या पाटील कुरकळण्याला पत्र वाचता येत होतं, बाकी फार कोणाला काही वाचायला येत नव्हतं. आज लमान तंड्यावरची पोर सुद्धा IAS ऑफिसर म्हणून काम करू लागली. आज चूल आणि मूल करणारी स्त्री राहिली नाही, ती देशाच्या राष्ट्रपती पदावर जाऊन सक्षमपणे काम करू लागल्या. एवढंच नाही, कल्पना चावलासारखी आज अंतराळात जाऊन सुद्धा खूप मोठी उंची घेतली. एवढी सगळी प्रचंड विकासाची गरुडजेव असताना आज समाजाला कथा, कीर्तन, प्रवचन, पारायण आणि या उपदेशाची गरज उरलेली आहे का? आज किती काळ आहे, किती नसतं. मला कुठे जायचं? संगमनेर. एक मिनिट. येथून 269 किलोमीटर. तुम्हाला कुठे जायचं आहे? बोरीवली. एक मिनिट. इकडून एक मिनिट. बोरी कुठे जायचं? मातोश्री हॉल. एक मिनिट. बघितलं काही? डाव्या बाजूला तळ हातात आले सगळं. आज जगाच्या कान्या कोपऱ्यातल्या गोष्टी आपल्या हातात येऊन गेल्या, हातात येऊन. अरे आईची लेकीची भेट व्हायची झाली, तिष्ठावं लागायचं पंचमी दिपोळीसाठी. आज आजीच्या मनात आलं नातवंडाला भेटावं, तर झाडता झाडता सकाळी हॅलो दिदी, पप्पी उठली का? उठली. आई ठाण्याला, मुलगी गडचिरोलीला, नात पाळण्यात, तरी इथून दिसते. किती प्रचंड प्रमाणामध्ये समाजामध्ये प्रगती होत झाली. अशाच्या प्रगतीच्या काळात खरंच भंडारी शेठ याची गरज उरली का? जुना काळ इतका अडचणीचा होता की साधं एकादशी, सोमवार, मंगळवार, अमावस्या, पौर्णिमा ही सुद्धा लोकांना कळत नाही. मग ते भटजींनी यायचं, असं उभारायचं. सोमवारी एकादशी, शुक्रवारी पौर्णिमा, बस. बुधवारी अंगारकी,
बाईने यायचं सुपातलं ज्वारी टाकायची बळी बाबाच्या गणला देव बघ. आणि त्या काळात देवबाप्पाला मी फार काही येत होता अशातला नाही. त्यांच्याकडे पंचांग नसायचं. प्रतिपदा आली की एक खुंटी ठोकायची भिंतीला, द्वितीया आली की दुसरी खुंटी ठोकली की द्वितीया, असं 15 खुंट्या ठोकत गेलं की पौर्णिमा आली. ही झाला शुक्ल पक्ष. आणि एक खुंटी काढली की वद्य प्रतिपदा, दुसरी काढली की वद्य द्वितीया, आणि सगळ्याच खुंट्या संपल्या आमुषे. समाज कसा होता तुम्ही बघा ना, समाजाची स्थिती कशी होती. एके दिवशी ती भिंत होती मातीची आणि आला पाऊस आणि भिंतच पडली ना, खुंटी राहिली नाही, काहीच राहिले नाही. ती गरज होती. आज प्रचंड पद्धतीने गरुड झेपेने सर्व क्षेत्रामध्ये प्रचंड प्रगती होत आहे. आजच्या काळामध्ये याचा उपयोग राहिलेला आहे का, याची गरज राहिलेली आहे का? जर गरज नसेल तर का करावं, आणि करत असेल तर आजच्या समाज व्यवस्थेला हे नाम सप्ताहानी पारायण काय संदेश देतात याचा विचार म्हणजे आजचं कीर्तन. विठ्ठल काय प्रगती महाराज. हाय फाय सोसायटी. आम्ही कुठं राहतोय? 2BHK, 2 बेड, एक किचन, हॉल, पोर्च, गार्डन, लॉन, कमरा इतकं कुत्र, गुड्ड्याची माय, गुड्डीचा बाप आणि हो बुडा. घरात अजिबात नाही बुडा. कसली सोसायटी? हाय फाय सोसायटी. सोसायटी हाय फाय आणि घरात नाही माय. पोरग करताय बाय बाय. हाय फाय. जरा वेळ कमी आहे, बोलू काय? लक्षात ठेवा, पूर्वीच्या काळात अशी पाटी असायची, खापराची पाटी घेऊन पोरं शाळेत जायची. त्या पाटीवरच पुसायचं झालं ना, त्याला एक रबर असायचं. रबर थोडं पाणी टाकायचं आणि ती मग त्या रबराने ते असं पाणी पुसून काढायचं. अगोदर ते रबर बी नव्हतं. जुन्या लोकांना विचार जरा, आपल्या काळात ते रबर त्याकडे कुठली पाटी कार्यक्रम ते रबर आहे. रबर लक्षात ठेवा. त्या रबरामध्ये किती क्षमता होती? अर्धी वाटी, जास्तीत जास्त एवढंच पाणी घेण्याची क्षमता त्याच्यात होती. रबर म्हणजे काय, रांजळबन पाणी शोषू शकत नाही. तसे या शरीररूपी रबराला लक्षात ठेवा. कितीही प्रचंड विज्ञानाची प्रगती झाली तरी या शरीरात इंद्रियात जेवढी पाठवत आहे, क्षमता आहे, तेवढाच ऐश्वर्याचा उपभोग घेता येतो. अधिक भोग जर घेतला तर जे शरीर कल्याणाला कारण आहे ते शरीर मरणाला कारण आहे. जे शरीर विचारातून उद्धाराला कारणीभूत आहे ते शरीर उपभोगातून विकाराला कारणीभूत होतं. आणि म्हणून किती जरी ह्या विश्वाची प्रगती होत गेली तरी परंतु या विश्वातील ऐश्वर्याचा कशा रीतीने उपभोग घ्यावा की ज्यामुळे शरीर निरोगी राहील आणि मन आनंदी राहील, याच्या विचाराची दिशा जगाच्या पाठीवर संत वाङ्मयाशिवाय कोणीही देऊ शकत नाही. म्हणून काळाची किती जरी प्रगती झाली तरी आजच्याही काळात या उपदेशाची समाजाला गरज आहे. अजून एक वाक्य वापरतो. सध्या काय झाले महाराज? वाजवार वाजवा. वाजवार वाजवा म्हणजे कळलं? वाजवार वाजवा. वाजवारे वाजवा म्हणजे एखाद्याने सांगितलं काय, मित्र हो धर्म ही आपूची गोळी आहे.
जोपर्यंत या देशातलं कर्मकांड मिळत नाही तोपर्यंत 21व्या शतकामध्ये जगाच्या स्पर्धेत भारताला पुढे जाता येणार नाही. वाजविलेच टाळ्या, वाजवार वाजव. दुसरं म्हणलं कडे माणसातलं जर माणूस पण टिकायचं असेल तर अध्यात्माशिवाय पर्याय नाही. वाजविल्यास टाळ्या. वाजवार वाजवा. समाज महाराज विचार करायलाच तयार नाही कशामुळं काय आणि कशामुळं काय. माणसं कीर्तनाला बी असतात आणि तमाशालाही पुढे असतात. त्याला ह्याच्यातलंही लक्षात येणं आणि त्याच्यातलंही लक्षात येणं. जरा बारकाईने चिंतन आपण करणं गरजेची गोष्ट आहे. हे कशासाठी आहे हे आपण का करायचं. केवळ वाजवारे वाजवा म्हणून ही गोष्ट चालणार नाही. त्याचा विचार करावा लागेल. विठ्ठल विठ्ठल म्हणून एक वाक्य सांगून जर आपण आपल्या अभंगाच्या प्रथम चरणाकडे आपण पटकन जाऊया. विज्ञानाची प्रगती तर आवश्यकच आहे, समाजाला समृद्धी तर आवश्यक आहे, पण त्या समृद्धीचं बॅलेन्स पाहिजे. काय पाहिजे? बॅलेन्स. गाडी चालवत असताना ड्रायव्हरचा ॲक्सिलेटरवर पाय असलाच पाहिजे, त्याच्याशिवाय गाडी धावत नाही. पण ड्रायव्हरची एक दक्षता असते, त्याचा दुसरा पाय ब्रेक टच असतो. ज्याचा दुसरा पाय ब्रेक टच नाही त्याची गाडी कधी कुठल्या ठिकाणी जाऊन आदळल हे सांगता येत नाही. विकासाच्या ॲक्सिलेटरवर आपला पाय जरूर ठेवा, पण अध्यात्माला जर ब्रेक टच नसेल तर आपल्या जिंदगीची गाडी कधी मोडून पडेल हे सांगता येत नाही. ही जीवनातली महत्वाची गरज आहे. एक साधं उदाहरण देतो. खेड्यापाड्यात माय मावल्या त्या पापुडे घालतात बघा. पापुडे इकडे घालतात. पापुडे ती पापुडी घालत असताना ते भांड्यामध्ये चिक असतो, पाट असा ठेवलेला असतो, त्याच्यावरती एक चिरगुट असतो आणि त्या भांड्यातला चिक असा त्या पाटावर टाकून अशी पापडी थापण्यापूर्वी बाई एक काम करत असते. तिथे एक दुसरं एक भांडं असतं आणि त्या भांड्यात पाणी असते. ते पाण्यात हात बुडवते आणि चिरगुट असं एकदम पचपच ओलं करते असं आणि मग ते चिक टाकते थापते आणि थापल्यानंतर ते चिरगुट असं घ्यायचं असं बाजावर टाकते. ज्या चिरगुटाला ओलं केलंय ना ते चिरगुट पापुडीला सोडून देतं आणि ते पापुडी अशी वाळायला टाकली ना. ज्या चिरगुटाला पाणी नाही लावलं ना ते चिरगुट त्या चिकाला सोडतच नाही. ते अलग लक्षात. हे जसाची तसा गोळा पडतो. तसं आपल्या बुद्धिरूपी चिरगुटाला अध्यात्माचं पाणी लावल्याशिवाय आपल्या जिंदगीची पापुडी मोहाला सोडित नाही. ही गोष्ट महत्वाची आहे. मोठमोठ्या पापुड्या तशाच राहिल्या हो. चिकाचे गोळे तसेच राहिले. जर दुर्योधनाला आणि धृतराष्ट्राला मोह झाला नसता तर दुसरं महायुद्ध घडलं नसतं. आज बऱ्याच चिकाचे गोळे चिरगुटाला सोडित नाही. 300 कोटी 500 कोटी 700 कोटी हे जसेचे तसे राहिले चिरगुटावर. आज बरेच लोक आत आहेत महाराज. आत म्हणजे देवळात नाही, आत आहेत. आणि खरं आता बघा सध्या जेलला चांगले दिवस आलेत. सध्या चांगले दिवस आहे. पहिले कुठं तरी गुंड दऱ्या खोऱ्यात असणारी लोक मध्ये येत होती. आता जाने माने आदमी अंदर आ रहे हैं. चांगले लोक मध्ये येतील. असो, जास्त न बोलता आपल्या मूळ मुद्द्याकडे आपल्याला जायचंय. म्हणून या जीवनामध्ये कशाची गरज आहे? जर अजून बारकाईने विचार करा. आपण जे आज माझं तर महाराज एक स्पष्ट मत आहे
शिकलेला माणूस पूर्ण समजला, हे समाजातलं खूप मोठं नुकसान झालं. लक्षात ठेवा, हे वाक्य लिहून ठेवा. कुणाला पटेल नाही पटेल, आज ना उद्या याचा विचार करावा लागेल. शिकलेला माणूस विकासाच्या वाटचालीतला नक्की आहे, पण शिकलेला माणूस आपण पूर्ण समजले, ही गोष्ट खूप मोठी आपली चुकलेली आहे. जरा लक्षात असू द्या. जरा एक उदाहरण सांगू का? ज्या वेळेला आपण मोटरसायकलमध्ये पेट्रोल टाकतो, त्यावेळेला त्याच्यासोबत एक ऑइल टाकतो. पेट्रोल जर टाकलं तर वाहनाला गती आहे, पण ऑइल जर नाही टाकलं तर मशीन जाम होते. जाम, जाग्यावर जाम होते. तसं जिंदगीमध्ये शिक्षणाचं आणि संपत्तीचं पेट्रोल जरूर टाका, पण त्याच्यात अध्यात्माचं जर ऑइल नाही टाकलं तर मशीन जाम झाल्याशिवाय राहत नाही. लिव्हरवर सूज आली, बाळूला बापानेच पाणी पाजलं. एवढंच झाला. 22व्या वर्षीच गेला. मशीन काय झाली? जाम झाली. आणि अशी माणसं म्हणत असतात, हे अध्यात्म ही आपूची गोळी आहे, तू बंदुकीची खा. अरे वेड्यावो, इटी मध्ये निघून 4 पुस्तकं आपण शिकलो म्हणजे या विश्वाचं मूल्य आपल्या लक्षात आलं आहे असं समजता येणार नाही. जर अध्यात्माची समाजाला गरज नसती तर महात्मा गांधी सारख्यांनी देशातल्या 150 वर्षाच्या इंग्रजाला हकालून दिलं, परंतु त्यांची प्रार्थना कधी चुकली नाही. जर या देशातलं अध्यात्म हे कालबाह्य ठरणार असतं, जर हे अध्यात्म प्रतिगामी विचाराचं असतं महाराज, तर विवेकानंदासारख्यांनी गरुड झेप घेऊन विश्वाला या अध्यात्माचा संदेश दिला गेला नसता. जरा विचार करा. आणि म्हणून याची माणसाच्या जीवनाला अत्यंत गरज आहे. अत्यंत. श्वास घेणं जितकं जगण्यासाठी आवश्यक आहे, तितकंच माणसाचं जीवन आनंदी आणि परिपूर्ण होण्यासाठी माणसाला अध्यात्माची गरज आहे. एक वाक्य सांगतो आणि पुढे जातो. शिक्षणाने माणसात चातुर्य येतं आणि सत्संगाने माणसात चारित्र्य येतं. या 2 गोष्टी गरजेच्या आहेत. आज एवढं प्रचंड शिक्षण शिकूनही वाढूनही समाजातली दुरावस्था का होते? आज दिल्लीसारख्या शहरात तुमच्या आमच्यासारख्याच्या लेकीवर एवढा वाईट प्रसंग का यावा? भारतीय संस्कृतीला काळीमा फासणारा प्रसंग का यावा? त्याचं एकच कारण आहे की ज्याच्यावर संस्कार नाही, अशी संस्कारहीन पिढी उद्रेकाला पात्र झाल्याशिवाय राहत नसते. आणि म्हणून या संस्काराची समाजाला अत्यंत अशा प्रकारची गरज आहे. म्हणून उपदेश करावा तर कोणी करावा? आज विद्यालया शेजारी मद्यालय आल्यामुळे विद्यालयाला चाललेली आहे. जरा चिंतन करा. म्हणून विद्यालया शेजारी, आलं का लक्षात? विद्यालया शेजारी कोण असली पाहिजे? संस्कार केंद्र असली पाहिजे. जरा अजून एक वाक्य सांगतो आपल्या समोर. अजून एक वाक्य सांगतो की आपली मठ मंदिरं ही केवळ कर्मकांडाची केंद्र नाही, आपली मठ मंदिरं ही लोकशिक्षणाची विद्यापीठ आहे. आणि म्हणून समाजाला सातत्याने संदेश, समाजाला सातत्याने विचाराची दिशा देण्याचं काम साधुसंतांनी केलेलं आहे. म्हणून विज्ञान माणसं चंद्रावर जातील, चंद्रावर जाऊन इंद्रावर बसून मांजरावर बसून उंदरावर पाकडे पाहतील, कुठेही जाऊ द्या, परंतु त्याला अध्यात्माच्या संतांच्या उपदेशाची गरज आहे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगाच्या द्वारा उपदेश करतात. हरी हरी तुम्ही म्हणा रे विठ्ठल, हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ, हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ, हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ, हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ,
हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटेल. जगद्गुरु तुकोबाराय उपदेश करतात. उपदेश कोणाला करतात? उपदेशाचे दोन प्रकार, साधारण उपदेश आणि असाधारण उपदेश. जो ठराविक लोकांसाठी केला जातो त्याला असाधारण उपदेश म्हणतात, आणि जो सर्वासाठी केला जातो त्याला साधारण उपदेश म्हणतात. लग्नाच्या मंडपामध्ये बहुल्यावर दोन जागा असतात बघा. एक चौरंग असतो उभा राहण्यासाठी आणि एक पाट असतो उभा राहण्यासाठी. ते कोणाकोणासाठी असतो? वराडातलं कुणीही यावं उभा राहावं. कोणासाठी असतो का? एक म्हातारा आला आणि उभा राहिला त्याच्यावर, म्हणले का बरं वाटतंय मला, जरा उंच फिंच सगळ्याला मी दिसते, म्हणले बरं वाटतंय तुम्हाला, पण आता इथं नाहीत तुम्ही उभा राहायचं. लक्ष, तुमच्यासाठी गाद्या आहेत, लोड आहेत, शतरंज आहेत, बैठक व्यवस्था सर्वासाठी. आणि चौरंगण पाठ कोणासाठी? हां, वधूवरासाठी, नवरा नवरीसाठी. त्यात सुद्धा चौरंग कोणासाठी, पाठ कोणासाठी? नवरदेवासाठी चौरंग, नवरीसाठी पाठ. बरोबर आहे. ही याला विशिष्ट व्यवस्था म्हणायचं. आणि जे सर्वासाठी असते त्याला साधारण म्हणायचं. इथे जगद्गुरु तुकाराम महाराज जो उपदेश करतात तो सर्वासाठी करतात का ठराविक लोकांसाठी करतात? चांगदेव 65 ओव्या ह्या केवळ चांगदेवासाठी आहेत. तो तेवढ्या उंचीचा आहे म्हणून. MPC UPSCच्या परीक्षा सर्वासाठी आहे का ठराविक लोकांसाठी? ठराविक लोक. DED डिप्लोम्याची लई लोक, MPC UPSCची फार थोडी. सर्वासाठी. कशावरून या अभंगामध्ये तो कोबाऱ्या सर्वासाठी उपदेश करतात? इथे तुम्ही शब्द आलेला आहे. तुम्ही हा शब्द कधी आदरार्थी वापरला जातो, कधी बहुवचनी वापरला जातो. पत्नी आपल्या पतीला सांगते तुम्ही जेवण करून जा, हा आदरार्थी का बहुवचनी? आणि मुलांना सांगते मुलांनो तुम्ही पण जेवायला बसा, हा आदरार्थी का बहुवचनी? मग जगद्गुरु तुकाराम महाराज या ठिकाणी तुम्ही शब्द वापरतात, तुम्ही हरी हरी माना म्हणतात, हे आदरार्थी आहे का बहुवचनी आहे? हे कसं आहे? कशावरून बहुवचनी? तिथे सकळ शब्द आलेला आहे. सकळ शब्द जिथे आला तिथे बहुवचन. सकळ मंगळनिधी श्री विठ्ठलाचे नाम आधी, सकळ ही तुम्ही वागी की सवा. इथे सकळ म्हणजे बहुवचनी सर्वासाठी आलेला आहे. तुम्ही सर्वजण काय करा? तुम्ही काय करा? तुम्ही सकळ सर्वजण. एक गोष्ट ध्यानात ठेवा, हे फार आम्ही पुरोगामी आहोत आणि फार आम्ही आधुनिक विचाराचे आहोत, तर आम्ही नुसतं बोलायलाच. जरा बारकाईने विचार करा. ज्या काळात नामदेव महाराजाचा काळ लक्षात घ्या. नामदेव महाराज कीर्तनी विद्यापीठाचे कुलगुरू होते आणि जनाबाई कुलसचिव रजिस्ट्रार होत्या. जनी मनी ज्ञान देवा बोला अभंग. म्हणजे महिलाला सामाजिक स्थान दिलं पाहिजे हे त्या काळात. मंडल आयोग आत्ता आपण आणला, पण ज्ञानोबर आहे ते चोखोबर आहे. हा मंडल आयोग पहिल्यांदा चंद्रभागेच्या वाळवंटात आला. आम्ही पुरोगामी विचाराचे आहोत. पुरोगामी विचाराच्या माणसाला माझी विनंती, तुम्हाला पुरोगामी शब्दाचा अर्थ नक्की लक्षात आलेला आहे का? पुराहा म्हणजे पुढे, गमगच्छती म्हणजे जाणे, पुढे जाणे, त्याला पुरोगामी म्हणतात. आम्ही पुरोगामी असं म्हणतो की मागचे लोक आईबापाला सांभाळत होते, आम्ही त्यांना सोडून पुढे गेलेले आहोत, आम्ही पुरोगामी आहोत. मागच्या काळामध्ये सगळ्या प्रत्येक गावागावामध्ये तालमी होत्या, आता त्या आम्ही मागे टाकलेल्या आहेत कालबाह्य झाल्यामुळे, आणि गल्ली गल्लीमध्ये पानटपऱ्या उभा केलेल्या आहे. आम्ही पुरोगामी आहोत. महाराज, समाजात अशी अवस्था आहे, खेड्यातल्या बाईला जर विचारलं काकू त्या पलीकडल्या गल्लीत कोण राहतंय, तर ती काकू गावातल्या 50 घरातल्या माणसाची नाते गोते, तिची पोरगी तिथे दिली, तिची तिथे दिली, तिची नणंद तिची तिथे, सासू तिची तिची लग्नात बालिका.
आणि तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहणाऱ्या बाईला विचारा शेजारच्या घरी कोण राहते, माहिती, हाय फाय सोसायटी. हा केवढा, अहो खेड्यातली बाई एखाद्याच्या घरात जर लग्न झालं तर त्या मुलीला निरोप दिल्याशिवाय खेड्यातल्या 100 बायका अजूनही आपल्या दाराला जात नाही. आलं का लक्षात? दाराला जात नाही. मला माफ करा, आज जिची तिची मुलगी 12वीचा पेपर झाल्यानंतर कुठे गेली तिची तिला माहिती. ए सुधारणा, हा दीदी कुठे? मला माफ करा, पण जरा समाजातलं वातावरण लक्षात घ्या. मी तर ग्रामीण भागातल्या मायमावल्याला विनंती करतो, तुम्ही फार मोठ्या भाग्यवान आहे, फारच भाग्यवान. तुम्ही कोणाची मुलीला पाहुणी बघायला आले, शिदुरी करायला जाणार, कोणी आजारी त्याला भेटायला जाणार, कुणाचं काय झालं त्याच्याकडे जाणार, कथेला जाणार, कीर्तनाला जाणार, मंदिरात जाणार, कुठं जाणार. बस खेड्यात माझ्या पुरी फारच कल्याण झालं. ती 18व्या मजल्यावर असते आणि एकदा नवरा ऑफिसला गेला ना, आतून कडी लावली, मुलगी भिंतीकडे बघते, भिंत मुलीकडे बघते, मुलगी भिंतीकडे बघते, भिंत मुलीकडे बघते. फारच करमानं झालं, ही टीव्हीकडे बघते आणि टीव्ही हिच्याकडे बघते. फारच तिला बरं वाटणं गेलं तर पोरगे शाळेतून आलं तर ही तिच्याकडे राग राग बघते आणि ती त्याच्याकडे राग. फारच तिला बघा वाटलं, नवरा 10:30ला आला, मग तर दोघं एकमेकाकडे कसं बघत असतील. हे शूटिंग वाल्याला सांगा, मी कशा. आज किती दुष्काळ आहे. आज कोणी कोणाजवळ जायला तयार नाही, कोणी कोणाकडे बोलायला तयार नाही. माऊली ज्ञानोबरायचं स्वप्न आहे महाराज, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. समाजातला जिव्हाळा गेला, बंधूतला जिव्हाळा गेला, माय बापातला जिव्हाळा गेला, अरे माय लेकीतला जिव्हाळा चालला. जरा माझ्याकडं एका शब्दाकडे लक्ष द्या. अरे भारतीय संस्कृतीतली स्त्री कोंबडी नाही, लक्षात ठेवा. भारतीय संस्कृतीतली स्त्री देवी आहे. हा, अरे लेकरासाठी स्वतःचा प्राण अर्पण करणारी आजची माय जन्मलेलं लेकरू कुठं सोडून देते. स्टँडवर सापडलं, गवतात सापडलं, हे कशाचं लक्षण आहे? याचं लक्षण आहे की माणसं संस्कृतीच्या संवेदनेपासून आज कोसो दूर चाललेली आहेत. आणि त्यांना जर सुसंस्काराची दिशा द्यायची असेल तर संतांच्या विचाराची समाजाला गरज आहे. आणि म्हणून हा उपदेश एकट्यासाठी नाही, सर्वासाठी आहे. बघ आता अलीकडे आपल्या थोड्या महिलाला राखीव जागा, अमक्याला राखीव जागा, तमक्याला राखीव जागा. जरा संतांचं रोटेशन बघा ना, संतांचं रोटेशन केवढं केवढं मोठे. काही गरुडाला जागा, काही शेषाला जागा. गरुडाची पायी तुका म्हणे शेषा. आपलं अजून वाढायचंय, आलं की लक्षात? अजून आपलं हे रूप आहे. ही खरी मानवता, खरी विश्वव्यापकता संतांच्या जीवनातली खूप मोठी आहे. म्हणून सकळ म्हणजे कोणासाठी, केवळ माणसासाठीच नाही. हे सकळ शब्द इतका व्यापक आहे, इतका व्यापक आहे की राक्षसाच्या कुळात जन्मलेला प्रल्हाद असेल तरी तो प्रल्हाद भक्त शिरोमणी ठरू शकतो. काकभृषुंडी असेल तरी काकभृषुंडीलाही हरिनामाचं चिंतन करता येतं, गरुडाला चिंतन करता येतं. यावत प्राणी मात्रासाठी तुम्ही काय करा, हरी हरी. तुम्ही काय म्हणा, हरी हरी म्हणा. काय म्हणा, हरी हरी. हे बघा काय काढलं. हरी हरी कधी म्हणावं लागते माहिती का आपल्याला? ज्या वेळेला एखादा 2-3 मुलं असतात आणि वडील म्हणतात तू काय करायला लागला, ऊस लावायला लागला का, पंप टाकायला लागला का, हे करू नको ते करू नको. त्यावेळेला त्या वयस्कर माणसाला लोक म्हणतात बाबा हे तुमचं वय, आता तुम्ही काय करा, हरी हरी करा. म्हणजे हरी हरी कधी म्हणायचं असते? जयाचे आयुष्य 10 कोटी होय, बळ प्रज्ञा जिरोनी जाय. ज्याच्यात बुद्धी राहिलेली नाही, ज्याच्यात ताकद राहिलेली नाही, ज्याच्या हातात घरचा कारभार राहिलेला नाही, त्यावेळेला हरी हरी म्हणायचं. अगोदर काय करायचं? पांटपरी आणि दाबे जोडीत फिरायचं. काय माणसांनी गणित लावले महाराज. भजन आलं ना चला पुढं, बस दाबा आला ना बसा खाली.
ज्ञानेश्वरी पारायण करतेत ना, चला पुढं. पत्ते खेळतेत ना, बघा वापरून. हे माणसाने समीकरणच लावून टाकलेलं आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तसं नाही. हरी हरी महाराज एक वाक्य बोलतो जरा धाडसाने. मोठ्या माणसाने ठरविलं पाहिजे की आपण प्रतिष्ठा कशाला दिली पाहिजे. समाजाचं वाटोळं कशात होतं? मोठ्या माणसाने जर वाईट गोष्टीला प्रतिष्ठा दिली समाजात वाईट वाढतं आणि समाजाचं अधपतन होतं. पण मोठ्या माणसाने कोणत्या गोष्टीला किंमत दिली पाहिजे, कोणत्या गोष्टीला महत्त्व दिलं पाहिजे. घराच्या बाहेर पडताना जर आपण गुडघे टेकून आपल्या आईला नमस्कार केला आणि वडिलाला नमस्कार केला आणि जाताना सांगितलं, आई येऊ, आहे तुझा आशीर्वाद, आहे तुझा आशीर्वाद बाबा, माझ्या पाठीवर हात का डोक्यावर हात ठेवा, मी तहसीलमध्ये कामाला चाललोय, कलेक्टरमध्ये ऑफिसमध्ये चाललेलं आहे, तुमचा आशीर्वाद असला ना कामच झालं. हे असं तुम्ही केलेलं हे तुमच्या पोरांनी पाहावं. याला संस्कार म्हणतात. संस्कार म्हणजे पुस्तकं वाचणं नव्हे. संस्कार म्हणजे समाजाच्या भल्याची कृती आदर्शाने करून त्याचा आपल्या मनावर जो प्रभाव निर्माण होतो त्याला संस्कार म्हणतात. केवळ पुस्तकं वाचायची, चांगल्या प्रकारचे ग्रंथ वाचायचे आणि संध्याकाळी पिऊन पडायचे याला संस्कृती म्हणत नाही. चांगल्या माणसाच्या आचरणाचा, कृतीतून झालेल्या गोष्टीचा प्रभाव आपल्या मनावर ज्यावेळेला पडतो त्यावेळेला ती खऱ्या अर्थानं त्याला संस्कृती म्हणतात, त्याला संस्कार म्हणतात. विठ्ठल विठ्ठल म्हणून काय करत जाऊ, चांगल्या गोष्टीला काय देत जाऊ, महत्त्व देत जावं. एखाद्या आळंद देऊन शिकून आले की म्हणायचं खूप बरं झालं, आपण खूप शिकलात, चांगलं झालं. आता तुम्ही आल्यामुळे आपल्या भागात परमार्थ वाढेल, भजन वाढेल, चांगलं होईल, नामसप्ताह चांगलं होतील, असं थोडं किंमत देत जावी. म्हणजे त्या गोष्टीबद्दल लोकांचा आदर वाढत असतो. आपण विचारलं हां ते ना ते पोरगं आळंदीला सोडलंय बरं का, काय केलंय, आळंदीला सोडलंय कशाला म्हणायचं. एखादी बाई जर चंद्रबागेत आंघोळ करायला गेली, म्हातारी बाई, आणि तिची फाटकी चोळी तिने सोडून दिली ना, कुणीकडे का वाद जाय ना, त्याला काय करायचं. आपली इथून तयारी असते. आळंदीहून एखादी शिकून आले की तुमच्या भागात ते मला चांगले खेडेपाडी झोडपायला लागली, मग ती काय चोराची टोळी का काय, मग तो कोणाला देतो आपण जरा विचार करायचा. चालता चालता एखाद्याचं काम बंद पडलं, झालं भजन, म्हणजे काम बंद पडणं याला भजन असे म्हणतात. एखाद्या माणूस जर एखाद्या माणसाच्या कामाला आडवा आला ना, त्याला पक्का गुरु भेटला, म्हणजे दुसऱ्याचे काम होऊ न देण्याची कॅपॅसिटी ज्याच्यात असते त्याला गुरु असे म्हणतात. आपण कोणाला काय करतोय, कुठे काय बोलतोय याचा विचार करणं गरजेचं आहे. घरातून सहज आपण चालल्यानंतर आई म्हणत असते, दादा चाललास का बाजारात, चाललास, अरे ती ताई आली, तिच्या पोराला D.Ed. नंबर लावा, उगं वाटतं हात मागं सरावले कार आणि तेवढेच बायको म्हणते, आपण चाललात का, ओके ओके. याचा अर्थ पत्नीकड दुर्लक्ष करावं असं माझं म्हणणं नाही. इथून पुढे तर लय जपून चालावं लागेल. मुलीची संख्या कमीच व्हायला लागलेली आहे. आता इथून पुढे मुलं मुलीला पाहायला येणार नाहीत, मुलीच मुलाला पाहायला येतील. आणि हा असा उभा राहील, ती म्हणे जर यदा कदाचित मला सर्व्हिस लागली तर तुला चालेल का, यदा कदाचित मी ड्युटीहून आल्यानंतर मला स्वयंपाक करण्याची, म्हणजे जर कंटाळा आला स्वयंपाक करण्याचा तर तू करशील का, यदा कदाचित तुझे आई वडील मला घरात नाही पटले तर हाकलून देशील का. ते म्हणणार काही बी कर, फक्त तू होय म्हण, असा काय. त्याच्यामुळं त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आता आलं का लक्षात, त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार. आणि आता सगळ्याच पोराची लग्न होतील असं सांगता येत, झाली ते राहिली ते राहिली असा काळ आहे महाराज. म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करा असं माझं म्हणणं नाही.
मला एक वाक्य या ठिकाणी बोलायचं आहे. आईची करा उपासना आणि बायकोची करा जोपासना, घरात आनंदाचा सागर डोलल्याशिवाय राहणार नाही. पण तिच्याकडे कमी लक्ष देऊन चालणार नाही महाराज. आदर ठेवला पाहिजे. कशाला महत्त्व द्यायचं आहे हे आपण विचार केला पाहिजे. कोणी महत्त्व दिले पहा. हरी 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 हा शब्द कोणाचा आहे? हरी 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 हा मंत्र भगवान शंकर स्वतः हरी हरी या मंत्राचा उच्चार करतात आणि त्याचं आपण गणित लावतो म्हाताऱ्या माणसाशी. हे जमतं का? हा, वेदाचे बीज हरी अक्षरी दोन. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मला माझ्या गुरुनी मंत्र दिला, त्यात मंत्र दिला राम कृष्ण हरी. गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी हरी ही ओम तत्सदिती. श्रीमद भगवद्गीता असो, उपनिषदसू, आपण हे सगळं पाहून घ्या, आपल्या लक्षात येईल. पण हरी हा शब्द सामान्य समजू नका. हरी हा शब्द खूप मोठ्या लोकांनी हरी या नामाचा जप केलेला आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा काय करा, हां तुम्ही काय करा, हरी हरी. कसं होतं बघा, मोठ्याने केलं की त्याला किंमत येते. ती शॅम्पू 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 टेम्पू नाही. शॅम्पू म्हणजे काय फार होतं का? काय अवघड आहे का? पण त्या टी व्हीतल्या बाईने ती शॅम्पू असा असा लावला. कळलं का? त्या शॅम्पू लावून असा झटका बसला आणि सगळे केस एका जागेवर बसले. तिनं बघितलं की आणायचं ते एवढ्या झटक्यावर असा झटका होतो महाराज. आमची 750 वर्षापूर्वीची ज्ञानेश्वरी अजून घराघरापर्यंत गेली नाही महाराज. आलं का लक्षात? आपण कसं ती मोठ्या माणसांनी कशाला प्रतिष्ठा द्यायची याला खूप महत्व. आणि महाराज आपल्या लोकांना आयडिया येईन हो. आलं का लक्षात? मार्केटिंगची आयडिया येईन आपल्या लोकांना. ते वडापाव ते पाव पाहिला काय चहात बुडून प्यायची. पाव फार खपत नव्हता बरं का भंडारी शेठ. पण ह्या पाववाल्या लोकांनी युक्ती केली. त्यांनी काय केलं, पाव फाडला आणि मध्ये वडा घातला. वडापाव बिना आंघोळीचा वडापाव रेल्वे लाखावर पाव खापायला लागला, लाखावर. आलं का लक्षात? फक्त मध्ये वडा घातला, ते बी बटाट वडा घातला. वडापाव वडीतच राहते पाव बिना आंघोळीचा. कार्यक्रम सगळा चाललाय महाराज. आणि आपली ज्ञानेश्वरी गाता घराघरापर्यंत जात नाही म्हणजे आपण कुठंतरी त्याचं विचार करणं गरजेची गोष्ट आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, असं नका करू. हरी हरी म्हणा. काय म्हणा? हरी हरी. कोणी म्हणा, तुम्ही म्हणा, सगळेजण हरी हरी म्हटला तर त्याचा परिणाम काय होईल? तेने माया जा हरे हरे मला दे सकाळ. हरे हरे तुम्ही मला दे सकाळ. हरे हरे तुम्ही मला दे सकाळ. हरे हरे तुम्ही मला दे आणि गणपा आणि गणपा पडो हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटईल. 11 वाजून 14-15 मिनिट झालेत. फक्त आपली 10 ते 12 मिनिट घेतो, जास्त वेळ घेत नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही हरी हरी म्हणा. म्हणल्यानंतर परिणाम काय होईल त्याचा?
तेने मायाजाळ तुटईल. मायाजाळ याच्यातून आपण बाजूला सरकू. हे मायाजाळच असे मोठ्या मोठ्या लोकाला या मायाजाळातून निसटता आलं. जर अर्जुनासारख्याला जर मोहाने ग्रासलंय, अर्जुन, आपण तर अर्जुन आहेत. आपण कसे आहेत? आपण अर्जुन नाहीत. ज्या अर्जुनाच्या जीवनाचा विचार केला, भगवान परमात्मा अर्जुनाच्या बाबतीत गीतेसारखा उपदेश का करावा लागला? कशात अडकल्यामुळे? मोहाजाळात अडकल्यामुळे. आपलं ते विषयच नाही, आपलं काही सुटत नाही. साधी आपलं कोण तंबाखू सुटत नाही. माणसाला चांगलं खायला मिळत नाही का चांगलं खात नाहीत माणसं? नाही, चांगलं खायला मिळत नाही का चांगली खात नाही? आताच्या पोरांनी गोवा खाण्यापेक्षा खोबरं खाल्लं तर म्हणजे नुकसान काय? त्यांच्यावर टॅक्स लागल का, त्यांच्यावर काय लागल का, काय 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 अडचण आहे? खायला मिळत नाही का खायचं कळत नाही? हा, खायला मिळत नाही का खायचं कळत नाही? खायचंच कळत नाही. मला ती एक शंकाच अशी वाटते बघा, म्हणजे आता नेमकं आजच्या पिढीला कळतंय तरी काय? संडास बांधावं म्हणून सरकारनं सांगावं लागतंय, आणि सरकारला जमाना म्हणून कीर्तनच सांगा म्हणते. म्हणजे संडास बांधा आणि आपापल्या घरात संडासला बसा हे जर सांगावं लागतंय तर समाजाला नेमकं कळतंय काय हेच कळालं. ज्या मायबापांनी जन्म दिला त्या आई वडिलाला सांभाळा हे सांगावं लागतंय. माणसाला नेमकं कळतंय काय? हा, हेच कळालं. डॉक्टरला सांगावं लागतंय तुम्हाला बीपी झालाय, तुम्हाला शुगर झाली, हे खाऊ नका ते खाऊ नका, तरी माणसं खाल्ल्याशिवाय सोडत नाहीत. म्हणजे माणसाला नेमकं कळतंय तरी काय? जगद्गुरु तुकोबा या ठिकाणी म्हणतात, तेने मायाजाळ तुटईल. थोडक्यात माणसं किती वाईट आहेत याला महत्व नाही बघा. माणसं फक्त हरिनामाच्या वातावरणात आली पाहिजे. अलग लक्षात. वाल्या कोळी किती वाईट होता याचा विचार नाही महाराज. फक्त नारदांनी सांगितलेल्या रामनामाचा जप केला, वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला. आपण तर वाल्या कोळी नक्कीच नाहीत. तेवढ्या अडचणीतून कशाने सुटला? हा, रावणाचं नाव घेतलं, कोणाचं नाव घेतलं? रामनामाचा जप केल्यानंतर जर वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी बनू शकतो तर इतराची कुठल्याही प्रकारची अडचण नाही. एक वाक्य लक्षात ठेवा, जी माणसं वाईट वागतात त्यांनी वाईट सोडायचं कधीच डोक्यात आणायचं नाही. जरा थोडा उलटा विचार आहे. जे माणसं वाईट वागतात त्यांनी आपलं वाईट सुटावं हे कधी डोक्यात आणायचं नाही. फक्त वाईट लोकांची संगती सोडायची. वाईट सुटलंच. हा, वाईट काय झालं? सुटलंच. वाईट सोडायचं डोक्यात आणायचंच नाही बरं का. ज्याला आपलं भलं व्हायचंय ना त्यानं फक्त दुसऱ्याची टीका करायची सोडायची, दुसऱ्याला आडवं वागायचं सोडायचं. आपलं चांगलं होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरजच नाही. आपला अर्ध्यापेक्षा जास्त वेळ दुसऱ्याचं वाटोळं करण्यात आणि दुसऱ्याच्या आडविण्यात जातो. तीच ऊर्जा जर शिल्लक राहिली, ती शिल्लक राहिलेली ऊर्जा आपोआपच आपल्याला पुढे नेल्याशिवाय राहत नाही. अभ्यास करणाऱ्या मुलाला अडथळा करण्याचा नाद सोडा, तुम्हीच मिरिटमध्ये आल्याशिवाय राहत नाही. अडचण कुठे येते? सासूबाईनं फक्त सुनबाईला भांडायचं, डोक्यातून काढायचं. अलग लक्षात. सासूबाईने उठल्यानंतर दिवसभरात सुनबाईला काहीच बोलायचं नाही असं इथल्या सगळ्या सासूबाईंनी रात्री निर्णय घेतला. ही मला आल्यावर माहिती झाल्यामुळं मी बोलायचं धाडस केलं. सगळ्या सासूबाईंनी निर्णय घेतला की उद्यापासून अजिबात सुनबाईला शब्दानं बोलायचं
दुखवायचं नाही. आणि उद्या सकाळी सकाळी जायचं, सुनबाईला जवळ घ्यायचं, घट्ट दुधाचा चहा आपण करायचा अलग लक्षात, आणि सुनबाईला प्यायला द्यायचा, आणि तिच्या पाठीवर हात फिरवायचा. उषा हेकडी, तुझ्या गळ्याची शपथ घेऊन सांगते, आजपासून तुला शब्दाने दुखवणार नाही. एवढंच म्हणा. नाही 9 वाजता लोणकडे तुपातला शिरा सासूबाई जवळ आला तर मला बुधले महाराज म्हणू नका. मला अलग लक्षात ठेवा. हां, फक्त सुनबाईला भांडायचं नाही. हे डोक्यात ठेवलं रे ठेवलं की डोक्यातला सगळा विचार कुटुंबावर प्रेम करण्यासाठी उपयोगाला पडत असतो. शेतकऱ्याने फक्त मला दुसऱ्याच्या शेतात दुसऱ्याची चर्चा करायची नाही एवढं ठरविलं की त्याचा उरलेला वेळ शेतात जात असतो. नाही तर सगळ्या गावाची चर्चा करतो, त्याचा किती करूस गेला, त्याचा कापूस किती लागला, आता किती खत आणलं आणि काय झालं, हे चर्चा करता करता त्याला नाही रानात जायला मिळत. आणि मग त्याचा ऊस गेल्यावर विचारायचं किती गेला ऊस, 1 वायर. ऊस किती गेला, 1 वायर गेला की फाशी. आता करतोच काय. दुसऱ्याचा 110 टन गेला. काही नाही माणसाला करता आलं, फक्त दुसऱ्याच्या गोष्टीत आपला वेळ नाही वाया घालवला की आपलं भलं झाल्याशिवाय राहत नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, काही करू नका, हरिहरी म्हणा म्हणल्यानंतर आपोआप आपल्या जीवनातली अनिष्ट गोष्ट निवड होत असते. तेने मायाजाळ तुटईल. फक्त आपण चांगला रस्ता धरला. समाजाचं कसे महाराज, वाईट वागणाऱ्याच्या नादी कुणीच लागत नाही. चांगला रस्ता धरला की लोक चर्चा जास्त करतात. पोरग दारू प्यायला कोणी नाद आहे, पोरा स्वराचा चलतच असतं. एवढा आई बापानी बारीक लक्ष द्यायचं नसतं. कुणाच्या वराती पुढे नाचलं काय तर कुणीकडे गेलं काय आहे पोरग. पण पोरग जर आळंदीला गेलं ना महाराज, लोकांची चर्चा असते. पुढ्याचं पुढं कसं होईल, याचं पुढं कसं होईल. मी तुम्हाला एक शब्द देतो, तुमचा मुलगा MBBS होण्यासाठी तुम्ही जेवढा खर्च करता, जेवढी काळजी घेता, तेवढा खर्च आणि तेवढी काळजी जर मुलगा अध्यात्मात शिकत असताना घेताल तर MBBS झालेला मुलगा एका तालुक्यात काम करेल. पण परमार्थात तेवढ्याच उंचीनं तयार झालेला माणूस उभा महाराष्ट्र हलवू शकतो. हे गणित पहिल्यांदा कळलं. पण आपल्या डोक्यात उलट गणित बसले असते. त्याचं कसं होईल, त्याचं कसं होईल, त्याचं कसं होईल, आणि त्याला कोण खाऊ घालील. त्याच्या खाऊ घालण्याची चर्चाच करू नका. त्याच्या एका कीर्तनाला 10,000 लोक खातील, तुम्ही कशाला त्याचा विचार करायला. मारुती महाराज, दस्तापूरकर महाराज, ही सगळी मंडळी महाराष्ट्रात होऊन गेली महाराज. एक कीर्तन झालं तर रोज 10,000 लोक जीवत होती, आणि अशी दिवसातून 4-4 कीर्तन होत होती. त्याच्या खाण्याची कशाला काळजी करू शकता. तो जगाला खाऊ घालू शकतो, ही त्याची शक्ती आहे. म्हणून आपण जरा उलटी चर्चा करतो आणि मग त्याला तसं नसतं. सध्या कलियुग आहे, आळंदी पंढरी करून का पोट भरत असतं का, तसं नसतं. त्याला बरोबर तिकडून आळंदीहून महागारी आणते, नीट बरोबर इकडं कामाला लावतात, आणि एकदा का त्याच्या गळ्यात संसार अडकून दिला कार्यक्रम झाला, आणि मग 30 सप्त्यात झाडा येतो. ते आमच्या बरोबरचे बरं का, आम्ही एका पाठाचे हो ना, एका पाठाचे तुम्ही ना, मी एका पाठाचे, ते पाठाचे, तुम्ही पाठ तासायला याची किंमत अजून महाराज माणसाला कळालेली नाही. जर संत विद्यापीठाच्या माध्यमातून महाराज हे काम जर पुढे गेलं तर जगभरात प्रचार करण्यासाठी महाराष्ट्रातला माणूस ज्ञानोबारायचं स्वप्न साकार केल्याशिवाय राहणार नाही. विश्व स्वधर्म सूर्य पाहू ही भूमिका आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, एवढे आपल्या मार्गाला लागल्यावर कुणाच्या बरी पडू नका. अनेक नका पडू गबाळाचे भरी, कुणाच्या नादी लागू नका. नाही तर बरी घालणारी माणसं लय तयार असतात. एखाद्याची मुलगी एखाद्या डेप्युटी कलेक्टरला जमावी आणि त्या नाव सांगावं, काय चाललंय सकोबाय, काय नाही, आपली दिदी ना डेप्युटी कलेक्टरला दिली म्हणलं. ती म्हणतो आणि तिथं चाललं पुढं. एवढं म्हणलं की त्या बाईच्या डोक्यात पक्क बसलं. ज्या अर्थी तिथं म्हणते त्या अर्थी मुलाची नोकरी तरी पक्की नसली पाहिजे, मुलाची पगार तरी जाहीर होत नसली पाहिजे, सोयीर पण तरी खोटं असलं पाहिजे. ती बाई नवऱ्याला म्हणते विहिरीत ढकलीन पण तिथे द्यायची नाही, नका भरी पडू. शेवटी त्या बाईनं डेप्युटी कलेक्टरवर जमलेल्या मुलीचं लग्न मोडलं महाराज. एका शेतकऱ्याला दिली, ती निघालं पेताड, त्यानं सगळी जमीन विकली आणि दारिद्र्य शेतल्या घरात राहायला लागलं. आणि ती जी डेप्युटी कलेक्टरला त्याच गावातली मुली एका गरीबानं दिली, ती मुलगी बरोबर पिवळ्या गाडीत चक 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 चक
आणि ती बाई विचारली कुणाची गाडी गेली हो, कुणाची गाडी गेली हो? तुम्हाला माहित नाही? सुंदराबाईची नात जावाई कलेक्टर. अहो तात्या ती आपली पोरगी त्याला द्यायची होती ना. अहो मग तुमची पोरगी कलेक्टरची आणि माझी पोरगी कंडक्टरच्या घरी जर गेली मग गावगुंडी ती मला काय कळाली. आणि नका पडू, कुणाच्या बरी पडू नका, माणसं लई नाही लावणारी आहेत. जर असं केलं तर पडो येते थोरी नागवण, नुकसान झाल्याशिवाय राहत नाही. बऱ्याच लोकांना असं वाटतं सगळ्या बाबतीत खर्च व्हावा पण परमार्थात खर्च होऊ नये असं वाटतं. उगा एका वाक्यात पुढे जातं. तुम्ही विचार करा, तुम्ही पोराच्या चैनीला पैसे खर्च करता. तुम्ही म्हणजे लोक आजच्या काळातले पोराच्या चैनीला पैसे खर्च करते जास्त का पोराच्या संस्काराला खर्च करते? हा, मुलाला चैनीला लोक पैसे पुरवतात, संस्काराला नाही. पहिली ती आडाणी आजी होती म्हणून पंढरपूरला गेल्यावर नाताला टाळ आणायची, नाताला हरिपाठाणी आणायची. आता नाताला काय काय आणलं जातं, फक्त यम आणला जात नाही, बाकी सगळंच आणलं जातं नाताला. म्हणून मुलाच्या संस्कारावर खर्च करा. तुकोबराय म्हणतात या रीतीने फार सोप्यात आहे. भावी तुळशीजवळ पाणी जोडा हात म्हणावे पतित वेळोवेळा. सरळ त्या भगवंताचं नाव घ्या, त्याच्याशी विनम्र बना. त्याला तुळशीच्या पानानं त्याला आवडतं म्हणून ते पान त्याला समर्पित करा, एवढी तुकोबराय विनंती करतात. पण जे सोपं असतं, जे फार कमी किमतीचं असतं त्याची माणसाला किंमत वाटत नाही. लोकाला वाटतं नुसतं हरी हरी म्हणण्याने उद्धार कसा होईल. 1400 वर्षाच्या चांगदेवाला आडून पडावं लागलं आणि तुम्ही नुसतं हरी हरी म्हणा असं कसं काय सांगता? ती म्हणजे तसं नाही, त्याचं कारण आहे. काय कारण आहे त्याचं? तुका म्हणे हातवर कृपेचा सागर, तुका म्हणे हातवर कृपेचा सागर, तुका म्हणे हातवर कृपेचा सागर. खाली बसा, कार्यक्रम चालू आहे अजून. हो मावशी. मावशी खाली बसा, खाली बसा, खाली बसा. 2च मिनिटं राहिले, 2च मिनिटं. हा बसा, पिवळ्या साडीवाल्या मावशी बसा बसा. बसल्या 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 बघा बरं आता बसल्या. बसा बसा बसा. हा बसल्या बघा, बस बसल्या बसल्या बसल्या. 2च मिनिटं राहिले आता. मी तरी काय करू आता, मी तरी काय करू? उशिरा चूल पिटवील. कार्यक्रमात वेळ होत असतो. 2 मिनिटात सेवेला पूर्णविराम देऊ. तुका म्हणे हातो कृपेचा सागर नामासाठी पार पाववी. भगवान परमात्मा हा कृपाळू असल्यामुळे त्या भगवंताने अनन्य भावानं त्याचं भजन करणाराचा उद्धार करण्याची ही खास योजना काढलेली आहे. म्हणून हरी हरी तुम्ही मनारे सकळ
तेने माया जाळ तुटईल, अनेक नका पडू गबाळाचे भरी, तेथे आहे थोरी नागवण. झालेल्या सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देऊ. हरिभक्तीपरायण बाळकृष्ण महाराज, करपे महाराज, आपण सर्व सहकार्याला बरोबर घेऊन अत्यंत उत्कृष्ट रीतीने हा आरोग्य महोत्सवी सोहळा साजरा करत आहात, त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देऊ. असाच ह्याचा सुवर्णमहोत्सवी सोहळा तुमच्याच हातून घडावा, इतकं देवाने तुम्हाला उदंड अशा प्रकारचं आयुष्य द्यावं. महाराज त्यांची पर्सनॅलिटी जर पाहिली तर त्यांची खरंच एकदम मस्त अशी. आणि मला घरात गेल्यावर बरं वाटलं बघा, जरा घरात गेल्यावर बरं वाटलं. अलीकडे लोकांच्या डोक्यात काय, परमार्थ करणारी माणसं म्हणजे निवळ दुबळी असली पाहिजे, असं आजच्या काळात चालणार नाही महाराज. सगळ्या म्हणजे टकाटक असलं पाहिजे सगळं, हां सक्षम असलं पाहिजे. हां महाराज 1 मिनिटाचा वेळ घेऊ का, 1 मिनिटाचा. जरा मार्केटिंगचं तुम्ही बघा, जरा सक्षम पण असलं ना, हे आजच्या पिढीने खरंच धाडस केलं बघा. नाही जुना काळ कसा होता, इतकं माणसं दुबळी झाली महाराज, त्याच्यामुळे आपल्याला काही करता आलेलं नाही. साधं तुम्ही त्या कपड्याच्या दुकानात जाऊ द्या, कपड्याचे दुकान असतं ना, त्यात साडीचं वरचं दालन असतं, तिथे एक मुलगी उभारलेली असते बघा, ब्युटी पार्लरमध्ये जाऊन असं सगळ्या टकाटक उभा आलेल्या बायला, मॅडम नमस्कार, या मॅडम नमस्कार असं म्हणल्यानंतर इतकी दिसायला टकाटक दिसली ना की त्या येणाऱ्या बाईला वाटतं आपली लेक आहे का नातं आहे असं वाटतं. तिच्या पाठीवर हात टेकून जाते तिथं, आणि त्या साड्याच्या दालनमध्ये गेली, एकदा खुर्चीवर त्या गादीवर बसली ना, अर्धा 1 फूट मध्ये घुसलं का नाही, त्याच्यात वरचा फॅन आणि चहान झाला. मग 200ची साडी 1100ला आणायला तिला काहीच वाटत नाही. हा सगळा कार्यक्रम आहे महाराज. हा आणि उगे गेले ते एखादी बाई साडी नाही आली काय, घेणारी बाई म्हणेल येड्याच्या दुकानात आले नाही. पहिले मी एका गावाला गेलो तर कीर्तनाला माणसं आली महाराज, लुंगीवर 10-12 जण आली, बनेलवर आली. अरे म्हणले काय वैदाचा मेळावा आहे का, हे तुला सांगितलं तुम्ही, जरा व्यवस्थिशीर राहा ना. अरे या महाराष्ट्राच्या मायभूमीवर अनेकांनी येऊन राज्य करायला लागले, थांबता किती दिवस, जरा चिंतन करा, थांबता किती दिवस. आणि म्हणून याचा विचार केला पाहिजे. आज कीर्तनकार खऱ्या अर्थाने कीर्तनकाराने इंटरनेटचं शिक्षण घेतलं पाहिजे. 2 दिवसात आलेली माणसं सांगतात माझी 300 देशात काम आहे, 200 देशात काम आहे. आपण आयुष्यभर कीर्तन करतो तरी लोक म्हणतात हे आपल्या भागातले महाराज आहेत, आत्ताशे कामाला कळाले. कळतं का, चौघाच्या खांद्यावर गेल्यावर कळेल का. याचं कारण आहे आपण प्रसार माध्यमापासून दूर राहिलोत, हे अत्यंत महत्वाचं कारण आहे. मी तुम्हाला धन्यवाद देतो. ही सगळी कीर्तनं लोकांपर्यंत नेण्याचं तुम्ही काम केल्यामुळे तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. युवा वार्तामुळे साहेब तुम्हाला धन्यवाद देतो. खरोखरच तुमची आहे ही वार्ता, इथं आहे सगळा समाज करता, आणि मला असं केलं तर खूप चांगलं. तुमचं आडनाव आहे मुळे, तुम्हाला माहीत जाईल याच्यातली सगळी पाळे मुळे. आणि हा काय तुम्हाला अजून सांगावं, तुम्हाला धन्यवाद देतो. हे आहे जिल्हा नगर, आमचं तर पहिल्यापासून आहे जिगर, इथं पिकती शुगर, इथं आहे अध्यात्माचं आगर, आणि सप्ताह कसा होईल तुमच्या बिगर. बाळकृष्ण मला धन्यवाद देतो. तुमचं नाव आहे बाळकृष्ण, तुम्हाला कशाचा पडलाय प्रश्न. अलग अलग सगळ्यांची चांगली आहे साथ, इथं कुणीच राहत नाही अनाथ. वेळ संपला हे सुद्धा आलं माझ्या ध्यानात, काय सांगायचंय कानात. एवढी आजच्या प्रसंगी विनंती करतो, सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि म्हणून आपल्याला कळकळीची विनंती आहे, आता प्रत्येक कीर्तनकाराने इंटरनेटच्या माध्यमातून हा विश्वाचा संदेश पुढे गेला पाहिजे. आपल्यालाही विनंती आहे, शिक्षण आणि संस्कृती या दोन्हीला बरोबर घेऊन चालणं हे भविष्य काळातलं जीवनातलं खऱ्या अर्थानं महत्वाचं कर्तव्य ठरेल. एवढी विनंती करतो. झालेल्या सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर ज्ञानराज